महावीरांना फॉलो करणं म्हणजे जैन होणं नाही, तर ह्युमन होणं. हे वाक्य ऐकून थोडं आश्चर्य वाटलं ना? पण खरंच, महावीर स्वामींनी आपल्याला कधीही धर्म पाळा हे सांगितलं नाही. त्यांनी मानवता जगा असं शिकवलं. अहिंसा म्हणजे केवळ रक्तपात टाळणं नाही, तर मनात कटुता न बाळगणं. एखाद्यावर राग आला तरीही त्याचं भलं चिंतन ही खरी अहिंसा. सत्य म्हणजे फक्त खोटं बोलणं टाळणं नाही, तर आपल्या भावनांना नक्की काय हवंय हे समजून घेणं. आज आपण स्वतःलाच नकारतो आणि ही आत्म्याशी बैमानी ठरते. अचौर्य म्हणजे दुसऱ्यांचं काहीही, अगदी त्यांच्या स्वप्नांचा विचारही बळजबरीनं घ्यायचा प्रयत्न करणं, दुसऱ्यांची मेहनत, ओळख किंवा वेळ स्वतःसाठी वापरणं ही देखील सूक्ष्म चोरीच. ब्रह्मचार्य हे फक्त शरीरापुरतं मर्यादित न राहता आपल्या विचारांवर, संवेदनावर नियंत्रण ठेवणं. एखादी भावना आली आणि ती इम्पल्सिव्हली ऍक्ट न करता समजून घेतली, तोच खरा संयम. अपरिग्रह म्हणजे गरज नसलेल्या गोष्टींच्या लालसेपासून स्वतःला मोकळं करणं. आपण जिथे मन लावतो तिथेच आपलं अस्तित्व अडकतं. मग ती वस्तू असो, व्यक्ती असो किंवा जुना राग असो. महावीरांचे हे 5 प्रिन्सिपल्स आजच्या काळात ऍप्लिकेबल आहेत. कारण आजचा मानव बाहेरून मॉडर्न वाटतो पण आतून गोंधळलेला असतो. म्हणूनच ही शिकवण म्हणजे जैन धर्म नव्हे, तर इनर इंजिनिअरिंग आहे. आत्मा आणि मन याच्यातलं संतुलन साधण्याचा एक प्रयत्न. कारण महावीर जयंती ही केवळ एक उत्सव नाही, तर आपल्यातील शांत, शुद्ध आणि समजूतदार आत्म्याला जाग करायची संधी आहे. जर हे विचार तुमच्या आत काही हलवून गेले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाच शांततेचा संदेश शेअर करा. कारण शिकवण ही फक्त ऐकायची नसते, तर जगायची असते.